स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. जालन्यामध्ये देखील याचा वेग आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीची देखील अंबड शहरातील वृंदावन हॉटेलमध्ये आढावा बैठक झालेली आहे. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सतीश भाऊ खरात आहेत. आपण त्याची सविस्तर बातचीत करणार आहोत. भाऊ, मला सांगा, आज वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झालेली आहे. नेमकं काय ठरलं या बैठकीमध्ये? या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की जो वंचित समूह आहे, ओबीसी समूह आहे, या समूहाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून जो पक्ष आतापर्यंत गोरगरीब माणसाला जी उमेदवारी दिली नाही, या निवडणुकीमध्ये आम्ही गोरगरीब माणसाला आणि जो या ठिकाणचा ओबीसी वर्ग आहे, गरीब मराठा आहे, या ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू. कुठंतरी तुम्ही आता सोबळावर ही निवडणूक लढणार आहेत का? कसं बघताय, कोणासोबत घेऊन लढणार आहेत? आमचा पहिल्यांदा प्रस्ताव असा आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या अगोदर ही भूमिका जाहीर केलेली आहे की जो जो पक्ष बीजेपी सोबत असेल त्याच्यासोबत आम्ही जाणार नाही, परंतु जे पक्ष आज बाहेर आहेत त्या पक्षासोबत आमची आज बी जाण्याची तयारी आहे. परंतु त्यांचा आम्हाला आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव आला नाही आणि त्यांनी आम्हाला जर सोबत नाही घेतलं तर आम्ही सर्व जागा या ठिकाणी लढणार आहोत. वंचित बहुजन आघाडीकडे सगळे उमेदवार आहेत का सध्या? सध्या आज रोजी उमेदवार एका गणामध्ये 2-2, 4-4 उमेदवार एक्स्ट्रा आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारीची अजिबात या ठिकाणी गरज भासणार नाही. आमच्या पक्षाचेच उमेदवार आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता अंबड नगरपालिकेमध्ये 22 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचा दावेदार देखील आपल्याकडे आहेत. या ठिकाणी अध्यक्षपद आणि जे 22 नगरसेवक आहेत, हे नगरसेवक आमचा एक गोष्ट अशी आहे की आमचा पक्ष हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत जरी असला परंतु आमचा जो मतदार आहे हा मतदार आमच्याकडे भरपूर आहे आणि या उमेदवारीमध्ये आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही कार्यकर्त्यालाच या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत, बाहेरच्या कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी देणार नाहीत. त्यामुळे आमच्याकडे उमेदवार आज रोजी 50% उमेदवार आमच्याकडे अवेलेबल आहेत. नक्कीच. आता सतीश भाऊ खरात यांनी सांगितलेलं आहे की आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे उमेदवार देखील आहेत. आम्ही बीजेपी सोबत आम्ही जाणार नसल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन अरविंद शिरगुळेसह मी मंगेश कारके, अंबड.